नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे गिफ्ट डीड। गिफ्ट डीड म्हणजे बक्षीस पत्र। बघा, कालच्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं, मागच्या व्हिडिओत, की हक्क सोडपत्र। हक्क सोडपत्र कधी बनतं? वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तुमचा हक्क निर्माण झाला असेल, तो हक्क ट्रान्सफर करण्यासाठी जो दस्त बनवता तो हक्क सोडपत्र। आज आपण हक्क नाही ट्रान्सफर करतोय, आज आपला मालकी हक्क जो आहे, तुमची ओनरशिपच ट्रान्सफर करतोय, राईट नाही करतोय, ओनरशिपच ट्रान्सफर करतोय। त्याच्यामुळे ओनरशिप ट्रान्सफर करताना किंवा मालकी हक्काचा जो टायटल आहे तो ट्रान्सफर करताना तुम्हाला जो दस्त करावा लागतो तो म्हणजे गिफ्ट डीड। आता गिफ्ट डीड कधी करतो माणूस? एखाद्याच्या प्रेमापोटी, एखाद्याला कृतज्ञता म्हणून तुम्ही एखादी आपली स्थावर मालमत्ता हस्तांतरित करत असाल आणि त्याच्याकडून कुठलाही मोबदला घेत नसाल, हे महत्त्वाचा, गिफ्ट डीडमध्ये मोबदला नसतो, हे लक्षात ठेवा। तर एखाद्याला तुम्ही गिफ्ट म्हणून, बक्षीस म्हणून एखादी स्थावर मालमत्ता देत असाल तर त्याच्यासाठी जो दस्त करतात तो दस्त म्हणजे गिफ्ट डीड, म्हणजेच बक्षीस पत्र। आता बक्षीस पत्रामध्ये दोन प्रकारचा फरक आहे। एक आहे की समजा एखाद्या फ्लॅटमध्ये, प्लॉटमध्ये, शेतामध्ये समजा तुम्ही जॉईंट ओनर असाल तर तुमची ओनरशिप दुसऱ्या ओनरला देत असाल तर त्याच्यासाठी गिफ्ट डीड करता येतं। आता जॉईंट ओनरशिप म्हणजे काय? बघा, नवरा बायको बरेचदा फ्लॅट घेताना दोघाच्या नावाने घेतात। पहिलं नाव नवऱ्याचं, दुसरं नाव बायकोचं असतं। नंतर समजा नवरा बायकोमध्ये वाद झाला, घटस्फोटापर्यंत गोष्ट गेली तर बाकी सगळं मिटतं, पण या फ्लॅटचं काय करायचं, या बंगलोचं काय करायचं? कारण जॉईंट ओनरशिप आहे, दोघांनी जॉईंटली विकत घेतलं आहे। मग या केसमध्ये जो एक ओनर आहे त्याच्यातला जॉईंट ओनर, नवरा बायकोच्या लाभात गिफ्ट डीड लिहून देऊ शकतो, किंवा बायको नवऱ्याच्या लाभामध्ये तिची जी काही ओनरशिप आहे ती गिफ्ट डीडच्याद्वारे लिहून देऊ शकते। हा पहिला प्रकार आहे। म्हणजे जॉईंट ओनरशिपमध्ये तुमची एखादी प्रॉपर्टी आहे तर दुसऱ्या जॉईंट ओनरला तुम्ही आपला जो काही ओनरशिप आहे, राईट, तो तुम्ही देऊ शकता गिफ्ट डीडने, पहिला प्रकार। दुसरा प्रकार आहे जॉईंट ओनरशिप नाही, एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कंप्लीट ओनर आहात, 100% तुमचीच ओनरशिप आहे, तुम्ही स्वतः विकत घेतलेला फ्लॅट असेल, प्लॉट असेल, बंगलो असेल, शेती असेल, ही जी प्रॉपर्टी आहे एखाद्याला तुम्ही बक्षीसपत्राद्वारे कंप्लीटली लिहून देऊ शकता। हा दुसरा प्रकार। आता याच्यामध्ये कॉमनली विचारला जाणारा प्रश्न हा आहे की गिफ्ट डीड जर आपण फुकटात देतोय, त्याचा मोबदला घेत नाही, तर मग याच्यात हा दस्त करताना स्टॅम्प ड्युटीचं काय? नियमाप्रमाणे जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती गिफ्ट डीडला पण लागू आहे, तुम्हाला भरावी लागेल। एक अपवाद आहे, फॅमिलीमध्ये जर गिफ्ट डीड होत असेल तर फॅमिलीमध्ये वरून खाली जर प्रॉपर्टी ट्रान्सफर होत असेल तर स्टॅम्प ड्युटी लागत नाही। खालून वर जर प्रॉपर्टी जात असेल तर स्टॅम्प ड्युटी लागते। आता वरून खाली येणे म्हणजे काय आणि खालून वर जाणे म्हणजे काय? वरून खाली येणे म्हणजे वडिलांनी मुलाला दिलं किंवा आजोबांनी नातवंडाला दिलं तर हे वरून खाली ट्रान्सफर होत आहे, त्या केसमध्ये स्टॅम्प ड्युटी लागत नाही। पण खालून वर जात असेल म्हणजे मुलांनी वडिलाच्या नावाने गिफ्ट डीड केली प्रॉपर्टी, असं करतात का? हो, बरेचदा करतात, मी पाहिलं आहे। घटस्फोटाची केस झाली, बायकोनी केस टाकली की लगेच मुलगा आपली प्रॉपर्टी वरून खाली, खालून वर, म्हणजे मुलांनी आईच्या नावाने ट्रान्सफर केली किंवा मुलांनी वडिलाच्या नावाने, आजोबाच्या नावाने ट्रान्सफर केली, या गोष्टी सर्रास होताना दिसतात। तर हे जे गिफ्ट डीड ट्रान्सफर आहे हे खालून वर झालं। अशा केसमध्ये तुम्हाला नियमाप्रमाणे जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती लागेल। पण वरून जर खाली जात असेल, वडिलांनी जर मुलाला दिलं असेल तर स्टॅम्प ड्युटी लागत नाही। तर मित्रो, ही होती माहिती गिफ्ट डीडबद्दल। तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ। बाय।